नमस्कार मंडळी, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता रमा आणि अक्षय दोघेही बेडरूममध्ये असतात. तर अक्षय आता रमाच्या मांडीवर झोपलेला असतो. प्रेमाने अक्षयचा चेहरा कुरवळत आता रमा म्हणते की किती दिवसांनी मला असा तुमचा चेहरा बघायला मिळाला आणि मला वाटत होतं की तुमचा चेहरा मला पुन्हा बघायला मिळेल की नाही. रमा म्हणते की त्यासाठी मी कशातून गेले हे तुम्हाला माहितीच नाही आणि ते मी तुम्हाला सांगणारही नाही, कारण मी कुणाला तरी याचं प्रॉमिस दिलं आहे की तुम्हाला कधीच सांगणार नाही म्हणून. मी त्या मुलीला प्रॉमिस केलं ज्या मुलीने माझ्या कुटुंबाला मी नसताना सांभाळलं, त्या मुलीला मी प्रॉमिस केलं आहे असे आता रमा ही विचार करत असते. आणि माही तिच्या बेडरूममध्ये असताना माहीने कसे तिचे कपडे भरले आणि माही म्हटलेली असते की गुड बाय ऑल ऑफ यू, गुड बाय क्यूट आंटी, आई आजी. आणि आता शशिकांत काका सगळ्यांना आता बाय करत माही तिचे कपडे भरत असते आणि त्याच वेळेस माही आता तिच्या जवळची शिगार बाहेर काढते आणि आता शिगार प्यायला लागताच आता माहीच्या डोक्यात विचार येतो. माही त्या सिगरेटकडे बघते आणि त्या सिगरेटला सुद्धा आता माहीने गुड बाय केलेला असतो. आणि शेवट आता माही अक्षयला सुद्धा गुड बाय करते आणि माही म्हणते की मी रमासारखे दिसते म्हणून माझ्यावरती तुम्ही किती प्रेम केलं. माही म्हणते की मला थोडंसं जरी खर्चटलं तरी तुम्ही माझ्यासाठी धावून आलात आणि मी सुद्धा रमा बनण्याचं चॅलेंज घेतलं आणि तुम्ही सुद्धा मला रमा बनवू दिलं. या सगळ्या आठवणी आता माही समोर येत असतात. माही म्हणते की अक्षय तुझ्यामुळे खरंच माझ्यामध्ये खूप बदल झाला आहे, पण नाही आता मी इथे थांबणार नाही. आणि तिची बॅग बंद करत आता माहीने सगळ्यांना गुड बाय केलेला असतो. इकडे आता आजी रमाकांत काका हे हॉलमध्ये बसलेले असतात. तेवढ्यात वरून आब्या आता खाली येतो आणि म्हणतो की काय चाललंय, तुम्ही असे बसू नका आणि कंटाळा करू नका, आपल्याला वरच्या पाण्याच्या टाक्या सगळ्या साफ करायच्यात. आणि आता इकडे आब्या म्हणतो की चला बरं आई आजी का बाबा तुम्ही आंघोळ करून घ्या. आई आजी म्हणते की माझी कधीच आंघोळ झाली आणि रमाकांत काका म्हणतात की माझीसुद्धा. आणि तेवढ्यात आता रमा घाईघाईने तिथे येते आणि म्हणते की अहो अभि दादा, पण अजून हे उठलेच नाही आहे, यांना एवढी कसली गार झोप लागली. रमा म्हणते की आणि यांना तर काहीच माहिती नाही. आब्या म्हणतो की मग जा त्याला उठव. आब्या म्हणतो की त्याला सांग पाणी जाणार आहे तेव्हा लगेच स्वतःचं आवरून घे म्हणून. आब्या म्हणतो की या घरात सगळ्यात जास्त पाणी वापरणारा प्राणी असेल तर तो अक्षय आहे, तेव्हा जा लवकर त्याला उठव असे आता रमाला आब्या सांगतो. इकडे आता रमा आली म्हणून कावेरी खूप खुश असते आणि गणपती बाप्पाजवळ येऊन कावेरीने आता दिवा लावलेला असतो. आणि इकडे आता दिवा लावताच कावेरी देवाला हात जोडते आणि म्हणते की देवा तुझे खूप खूप आभार, तू माझी प्रार्थना ऐकली आणि माझी पोटच्या गोळ्याला तू पुन्हा आता सुखरूपपणे आणलंस. कावेरी म्हणते की पण माझ्या रमाला मी एकदा कधी बघेल ना असं मला झालंय. कावेरी म्हणते की आता जर तू मला तुझ्याकडे बोलावलं तर मी आनंदाने तुझ्याकडे यायला तयार आहे. तेवढ्यात आता मावशी म्हणते की कावेरी काय अपशब्द बोलतेस, घे हा नैवेद्य देवाला ठेव. कावेरी डोळ्यातलं पाणी पुसते आणि मावशीकडून नैवेद्य आता देवाला अर्पण करते. आणि मावशी म्हणते की आजच्या दिवशी आता काही अपशब्द वगैरे असं काही बोलायचं नाही बरं का. प्रेमाने मावशी आता कावेरीला प्रसाद देते आणि पंकज काकाला सुद्धा. पंकज काका म्हणतात की अहो आज गोड बोलायचं, एवढ्या मोठ्या आजारातनं देवाने तुम्हाला बाहेर आणलंय. पंकज म्हणतो की उलट पुढलं उरलेलं सगळं आयुष्य चांगलं जाईल असं देवाकडे मागा आणि उरलेलं आयुष्य रमासोबत जाईल हे सुद्धा मागा. ते ऐकून आता मावशी आणि कावेरी खुश होतात. आणि त्यानंतर आता मावशी म्हणते की आपली रमा परत आली ना तर मलासुद्धा खूप आनंद होतोय. पंकज म्हणतो की ये बाबा तू ओरडू नकोस, गप्प बस, तू आनंद व्यक्त करायला गेली ना बाहेरचे सगळे लोक जमा होतील. तर आता मावशीला आता राग येतो आणि मावशी प्रेमाने आता पंकज काकांना चापट मारते. आणि त्यानंतर आता पंकज काकाला आनंद होतो आणि पंकज काका आणि मावशी दोघेही नाचू लागतात. पंकज काका म्हणतो की आता रमा आली आणि आता दुःख करायची गरज नाही. तेव्हा त्यांना बघून कावेरीला सुद्धा खूप हर्ष झालेला असतो. आणि तेवढ्यात आता कावेरी म्हणते की थांबा थांबा, हा आनंद आपल्यापुरताच ठेवा बरं का, कारण माहीच्या जाग्यावरती रमा आली हे कुणाला माहीत करून द्यायचं नाहीये, कळलं का तुम्हाला. तर पंकज मावशी म्हणतात हो तेही खरं
खरंच आहे ग कावेरी. पंकज म्हणतो की पण मला एक कळत नाही, ही रमा स्वतःपासून सुद्धा लपवते आणि दुसऱ्याला सुद्धा सांगू देत नाही. असं रमा का करते तेच काही कळत नाही. मावशी म्हणते की या रमाने तर खूप गुत्ता करून ठेवलाय आणि हे रमा माही काय चालू आहे ते कळत नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते बरं का, ती माही आपल्याकडे आली होती ना, ती माहीसुद्धा खूप चांगली आहे. पंकज काका म्हणतो की खरंच ती माही रमा बनून मुकादमाच्या घरी आली आणि तिने सगळ्या कुटुंबांना सांभाळलं. एवढंच काय तर तिने जावई बापूंना सुद्धा बरोबर हँडल केलं. जावई बापूंना सुद्धा तिने कळू दिलं नाही. चक्क जावई बापूंना सुद्धा शंका आली नाही की ती आपली रमा नाहीये म्हणून. कावेरी म्हणते की मला माहिती आहे हा खूप मोठा गुत्ता आहे, पण हा गुत्ता सुटेपर्यंत आपण शांतच राहायला हवं. कावेरी म्हणते की बघूयात आता पुढे काय होतं ते. पंकज काका आणि मंगला मावशी आता गणपती बाप्पाच्या पाया पडतात आणि सांगतात की देवा आता हा गुत्ता तू सोडव. इकडे आता आनंद आणि जान्हवी त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात, तर आनंद पेपर वाचत असतो. पेपर वाचत असताना आनंद म्हणतो की हे बघ जानू, तुझ्या आवडीची डिझाईनचा सेल लागलाय, अगदी टॉप सेल आहे, आपण जायला हवं. जान्हवी आता वेगळ्याच विचारात असते. चुटकी वाजवत आता आनंद जान्हवीला भानावर आणतो आणि म्हणतो काय कसला विचार करते जानू. जान्हवी म्हणते मला या माहीचं वागणंच पटत नाहीये. तेवढ्यात आता आनंद म्हणतो की जानू तू कशाला तिचा विचार करतेस, हळूहळू ती व्यवस्थित रुटीनवर ती येईल ना आणि ती प्रयत्नसुद्धा करते. जान्हवी म्हणते की बेबी तसं काहीच नाहीये. आणि जान्हवी म्हणते की ती बदलली याचा मला त्रास होतोय बेबी, पण बदलली तर बदलली, ती एवढी बदलली ना की समोरच्याला डायरेक्ट वाटतं की ती आपली रमाच आहे म्हणून. इकडे आता आनंद बुचकाळ्यात पडतो. आनंद म्हणतो हे बघ जानू, तुला ती माही आहे याचासुद्धा प्रॉब्लेम होता आणि आता ती रमा बनते ना याचासुद्धा प्रॉब्लेम होत आहे, तेव्हा तुला नक्की प्रॉब्लेम होतो तरी कशाचा. जान्हवी म्हणते की बेबी तुला काही समजत नाही आहे, ती रमा असल्याचं भासवते ना याचा मला प्रॉब्लेम होतोय आणि याचा मला त्रास होतोय. तेव्हा आता आनंद म्हणतो की जानू मला एक काही कळत नाही, तुला आत्ताच का असं वाटायला लागलंय, तेव्हा तू चिल राहा ना. आणि लगेच आता जान्हवी म्हणते की बेबी तुला काय वाटलं मी ह्या माहीला सोडणार नाही, आणि तिने काय रमाला जाणून घेण्याचा काय एक्सपिरियन्स घेतला काय, पण मी सुद्धा जान्हवी आहे हे आता त्या माहीला मी दाखवतेच. असे आता केसाचा झटका मारत आता जान्हवी बोलते. रागाने जान्हवी म्हणते की आता मी तिला दाखवतच ही जान्हवी काय चीज आहे म्हणून. आनंद म्हणतो मला विचार ना जान्हवी काय चीज आहे. तेव्हा आता जान्हवी रागाने आनंदला मारू लागते. इकडे आता घाईघाईने अक्षय उठतो आणि त्याचे आंघोळीचे कपडे घेऊन जाऊ लागतो. रमा म्हणते की अहो ऐका ना तुम्ही कुठे चाललायत, तर अक्षय म्हणतो वर चाललोय आणि माझ्याकडे आता वेळच नाही अजिबात. आणि पटकन आता अक्षय हा बाथरूममध्ये निघून जातो. रमा म्हणते की यांना तर माझं ऐकायचंच नसतं ना, आता जेव्हा यांना पाणी जाईल ना तेव्हा कळेल मग. आणि त्यानंतर आता इकडे आभ्या हा बाहेर पाण्याच्या टाक्या साफ करायला सांगत असतो आणि ती माणसे आता पाण्याच्या टाक्या साफ करत असते. तेवढ्यात आता रमा ही आभ्याकडे येते आणि म्हणते की आभी दादा अहो यांनी माझं ऐकलंच नाही, अजून साफ झाल्या की नाही टाक्या, आणि यांना ना हे डायरेक्ट माझं न ऐकता बाथरूममध्ये गेलेत आणि आता जेव्हा पाणी जाईल ना तेव्हा यांना कळेल. इकडे अक्षय आता बाथरूममध्ये येतो आणि आंघोळ करायला आता पाणी सोडू लागतो, पण आता पाणी काही यायला तयारच नसते. तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की पाणी काय झालं, पाणी कुठं गेलं. अक्षय आता मोठमोठ्याने बाथरूममध्ये रमाला हाक मारतो. रमा इकडे आभ्याला म्हणते की बघितलं का आभी दादा, तर आभ्या म्हणतो की तरी मी यांना सकाळपासून सांगत होतो पाणी जाणार आहे, आंघोळ्या करून घ्या म्हणून. आणि इकडे आता रमा ही बाथरूममध्ये येते. तर आता अक्षय म्हणतो की पाणी नाहीये रमा, तर रमा म्हणते की हे तर मी अगोदरच तुम्हाला सांगत होते, पण ऐकणार ते तुम्ही कुठे. अक्षय म्हणतो की हे तू अगोदर सांगायचं ना, तर रमा म्हणते की त्यावेळेस सुद्धा तुम्ही ऐकलं का. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की पण रमा आता मी आंघोळ करायची कशी, तर रमा म्हणते की थांबा 2 मिनटं बाहेरून पाणी आणून देते, त्या ती बादली इकडे. आणि अक्षय पटकन बादली रमाकडे देतो. इकडे आता रमा ही पाण्याची बादली घेऊन बाहेर येते आणि बाहेरच्या हौदातून पाणी घेऊन ते अक्षयसाठी आंघोळीला घेऊन जात असते. जान्हवी आता समोरच हॉलमध्ये असते. रमा जात असताना जान्हवी आता पायमध्ये घालते आणि जान्हवीने पायमध्ये घालताच आता इकडे लगेच रमाच्या हातातील त्या बादलीचे पाणी थोडेसे हिंदळते आणि खाली सांडते. रमा आता रागाने जान्हवीला म्हणते की जान्हवी ताई तुम्ही काय केलं, तर जान्हवी म्हणते की मी काही चुकून नाही केलं, माझा पाय लागला. रमा म्हणते की मग आता तुम्ही एक काम करा, तुम्ही बादली भरून आणा, मी हे करते. जान्हवी म्हणते काय बोलतेस तू. तेवढ्यात अक्षय आता रमाला हाक मारतो, तर रमा आता आले असे म्हणत जान्हवीला पोचा देते आणि म्हणते की तुम्ही हे पुसा, तोपर्यंत मी यांना पाणी देऊन आलेच.
आता माहीने तो पोछा आपल्या हातात धरलेला असतो आणि माई म्हणते की काय ही रमा मला फरची पुसायला लावते. तेवढ्यात आता आभ्या ओरडत ओरडत तिथे येतो आणि म्हणतो की जरा बघा आता पाणी आलं असेल. आणि तेवढ्यात आता जान्हवी ही आभ्याला म्हणते की अभि ही घे आणि ही फरची पुस. आणि लगेच आता जान्हवी तेथून निघून जाते. आभ्या म्हणतो की हे काय आता नवीन. इकडे आता रमा ही बाथरूममध्ये अर्धी पाण्याने भरलेली बादली घेऊन येते. ते बादलीतील पाणी बघत आता अक्षय म्हणतो की ही तर अर्धीच बादली भरून आणली आणि या आता अर्ध्या बादलीत मी हे सगळं कसं मॅनेज करायचं. रमा म्हणते की अर्धी बादली जान्हवी ताईकडून सांडली. तर अक्षय म्हणतो की पण आता अर्धी बादलीत मॅनेज कसं करू. रमा आता रागाने अक्षयला म्हणते की पाणी जरा जपून वापरा, इथे लोकांना प्यायला पाणी नाही मिळत आणि तुम्हाला अर्धी या बादलीमध्ये आंघोळ करायला कशी नाही जमत. आणि आता कमरेवरती हात देऊन आता रमा म्हणते की याच पाण्यामध्ये सगळं काही मॅनेज करायचं, कळलं का तुम्हाला. तर अक्षय म्हणतो की हो हो करतो मी मॅनेज, तू अगोदर बाहेर हो. आणि अक्षय आता पटकन ती बादली घेतो आणि नळाखाली ठेवतो. त्यानंतर आता अक्षय रमाकडे मग्ग्या मागतो. रमा आता रागाने अक्षयकडे मग्ग्या देते. आणि आता अक्षय हा आंघोळ करणार, रमासुद्धा तिथे असते. दोघेसुद्धा शॉवरच्या एकदम खाली असतात. आणि त्या क्षणी आता नळाला पाणी आलेलं असतं आणि शॉवर चालू झालेला असतो. शॉवर चालू होताच रमा आणि अक्षय दोघेही त्या शॉवर खाली भिजतात. आणि आता रमा म्हणते की अहो पाणी आलंय असं काय करताय, तो शॉवर अगोदर बंद करा. अक्षयसुद्धा आता त्याला काही कळत नसते. आणि आता दोघेही ओलेचिंब झालेले असतात. तर आता अक्षय हसू लागतो आणि रमाकडे बघू लागतो. अक्षय म्हणतो की तुला आठवतंय का रमा, एकदा आपण पहिल्याच पावसामध्ये असं भिजलो होतो. आणि ते क्षण आता रमाच्या डोळ्यासमोर येतात. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की आठवतंय ना, पण तुम्हाला तरी पाऊस कुठे आवडत होता त्यावेळेस. रमाकडे बघत आता अक्षय म्हणतो की पण तुला तर आवडत होता ना. आणि त्यानंतर प्रेमाने अक्षय आता रमाला आपल्याजवळ ओढतो. आणि प्रेमाने अक्षय आता रमाकडे बघू लागतो. आणि तेवढ्यात आता आभ्या हा बाथरूमच्या दरवाजाजवळ येतो. आणि अक्षयकडे दरवाजावरती थाप मारत म्हणतो की आलं का रे पाणी, पाणी जर आलं असेल तर लवकर आंघोळ करून घे बरं का. तर तेवढ्यात आता रमा डचकते आणि अक्षयपासून बाजूला होते. आणि त्यानंतर आता अक्षय मोठमोठ्याने ओरडत म्हणतो की काय म्हणाला. तर आभ्या म्हणतो की पाणी आलंय लवकर आंघोळ करून घे. तेवढ्यात आता रमा अक्षयला म्हणते की हे काय चाललंय तुमचं. आणि तेवढ्यात आभ्या आता थोडासा आवाज ऐकतो. आणि लगेच आता आभ्या म्हणतो की हे काय चाललंय आणि कोण आहे. तर आता अक्षय म्हणतो मोबाईल ठेवला आतमध्ये मोबाईल. आभ्या म्हणतो की मोबाईल कशाला आतमध्ये न्यायचा. आभ्या म्हणतो की मोबाईल कशाला बाथरूममध्ये न्यायचा आणि तो भिजला तर मग परत प्रॉब्लेम. तर आता अक्षय म्हणतो की आभ्या मी मोबाईल बाजूला ठेवलाय आणि करतो मी आंघोळ, काही होणार नाही. अक्षय म्हणतो की मी पटकन आंघोळ करतो आणि येतो बरं का. आणि इकडे आता आभ्या हा पुन्हा आता विचार करत म्हणतो की जाऊ दे, करू दे याला याची आंघोळ. आणि आभ्या आता निघून जातो. इकडे आता प्रेमाने अक्षय आता रमाचा हात धरतो. आणि आता रमाला म्हणतो की माझ्याकडे अशी का बघते आणि करू दे की मला आंघोळ, जा ना. तर रमा आता अक्षयला म्हणते की अहो तुम्हीच तर पकडून ठेवलंय. तर अक्षय म्हणतो हो का. पुन्हा आता अक्षय रमाला आपल्याकडे ओढत प्रेमाने रमाकडे बघू लागतो. आणि त्यानंतर आता रमा अक्षयला म्हणते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तेव्हा आता अक्षय पुन्हा सिरियस होऊन रमाकडे बघतो आणि रमाला म्हणतो सांग. तर आता रमा म्हणते की अगोदर तुम्ही आंघोळ करून घ्या बरं, नंतर मी सांगते. आणि पटकन रमा आता बाहेर निघून जाते. आणि त्यानंतर आता इकडे रमा ही बेडरूममध्ये आलेली असते. रमा बेडरूममध्ये येताच आता बेडवरचं ब्लँकेट, उशांचे सगळ्या खोळी आता रमा बाहेर काढते. तेवढ्यात आता अक्षय त्याचे आवरून तिथे येतो आणि म्हणतो की रमा हे सगळं तुझं काय चाललंय. तर आता रमा म्हणते की काय चाललंय म्हणजे बघा ना हे सगळं किती खराब झालं आणि इतक्या दिवसापासून मी यांच्याकडे लक्षच दिलं नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की लक्ष दिलं नाही म्हणजे. तर रमा म्हणते की लक्ष दिलं नाही म्हणजे त्यावेळेस मी वेगळ्या विचारात होते ना. रमा म्हणते की लक्ष दिलं नाही म्हणजे मी वेळच दिला नाही या गोष्टींकडे. आणि आता मला वाटतंय की हे सगळं काम मी आता झटक्यात आवरून टाकावं. आणि पटकन आता खिडकीचा पडदा आता काढायला रमा उठते. अक्षय आता ते सगळं बघतच राहतो. आणि आता रमाला काही तो खिडकीचा पडदा निघत नसतो. आणि रमा आता काढण्याचा प्रयत्न करू लागते. पण तेवढ्यात खूप मोठी मज्जा झालेली असते. आणि तो पडदा काढत असताना रमाचा तोल जातो आणि रमा पुन्हा आता अक्षयच्या अंगावर पडू लागते.
ओरडते. रमा ओरडते तर अक्षय आता रमाला धरतो. पुन्हा आता अक्षय हा प्रेमाच्या नजरेने रमाकडे बघू लागतो आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो, रमा तुझं हे सगळं काय चाललंय? अगं एखादा माणूस असाइनमेंटला घे ना तुझ्या मदतीला. तेव्हा आता रमा कमरेवर हात ठेवते. अक्षयकडे बघत आता रमा म्हणते की मग तुम्हीच या ना माझ्या असाइनमेंटला. आणि आता अक्षय म्हणतो की असाइनमेंट नाही, असिस्टंट म्हणालो, ऐकून तरी नीट बोल ना. आणि आता रमा म्हणते की मला प्रत्येक गोष्ट येत नाही, मला ती शिकू नका, चिडताय कशाला तुम्ही? आणि त्यानंतर अक्षय म्हणतो, ठीक आहे रमा, अगं मी तुझा असिस्टंट बनायला तयार आहे, बोला मॅडम काय काम करू? आणि आता लगेच रमा म्हणते, ठीक आहे, हा पडदा काढून घ्या, तोपर्यंत मी हे सगळं करते. अक्षय पुन्हा आता रमाच्या पाठीमागे येतो आणि अक्षय म्हणतो, नाही नाही, नोकराचं काम असताना मालकाच्या पाठीमागे राहणं आणि मी सुद्धा तुझ्याच पाठीमागे राहणार. आणि अक्षय आता रमाला सलाम ठोकतो. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की बरं, तुम्ही तर फक्त आता माझ्या मागे मागे फिरणार, काम तर फक्त मलाच करावं लागेल. आणि त्यानंतर आता अक्षय रमाला म्हणतो की रमा तुझ्या मनात काय आहे? तुला काहीतरी सांगायचं होतं ते आता सांग ना. ते ऐकून आता रमा म्हणते की आत्ता मला कळतंय की तुम्ही एवढं माझ्या मागे मागे कशाला आणि का करता म्हणून. आणि अक्षय म्हणतो की मला असं नाही म्हणायचं, तू अगोदर मला सांग, मग मी नंतर काम करतो. तर आता रमा म्हणते की एवढी काय सांगायची घाई आहे तुम्हाला? आणि त्यानंतर ते ब्लँकेट त्या सगळ्या खोळी अक्षयकडे देत रमा म्हणते की हे अगोदर मशीनमध्ये टाकून या जा. आणि रमा आता अक्षयला लोटते आणि अक्षय निघून जातो. तर प्रेमाने रमा आता अक्षयकडे बघत हसू लागते. आणि त्यानंतर आता रमाच्या डोक्यात पुन्हा विचार येतो आणि आता विचार करत रमा म्हणते की कारण मला आता या घरातून पुन्हा कधीच बाहेर जायचं नाही. मी वरवर नॉर्मल असल्याचे दाखवते, पण मला माझ्या मनातून काही विचार जात नाही आणि मी आता काय करू? आणि मला कळतच नाही आहे मी अक्षयला हे सगळं कसं सांगू. त्यानंतर आता इकडे अक्षयने ते कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकलेले असतात आणि ते कपडे रमाने आता वाळवायला घातलेले असतात. त्यानंतर आता रमा ते कपडे काढायला येते तर अक्षयसुद्धा आता रमाच्या पाठीमागे तिथे आलेला असतो. आणि आता अक्षय रमाला म्हणतो की आता सांगशील का मला तुला काय सांगायचं होतं ते? आणि त्यानंतर आता इकडे रमा म्हणते की अहो एवढी घाई कशाला करता, मी सांगेल ना तुम्हाला. तर आता रमा बेडरूममध्ये जाते. अक्षयसुद्धा आता रमा पाठीमागे बेडरूममध्ये येतो आणि आता रमाला म्हणतो की तुला काय सांगायचं ते आता तरी सांग ना. पण रमा आता त्या वेळेला सुद्धा अक्षयला काही सांगत नसते. इकडे आता सायदा हा माईला म्हणतो की हे बघ, मी अक्षयच्या घरी जातो आणि तिथे रमाला बघतो आणि मग अक्षयला सुद्धा मी सांगेल ना की मीच रमाला वाचवलं म्हणून. असे म्हणत आता सायदा हा मुकादमांच्या घरी आलेला असतो. आणि मुकादमाच्या घरी येताच आता सायदा हा आतमध्ये जाऊ लागतो. तर सीमा आता सायदाला थांबू लागते, पण सायदा काही थांबायला तयारच नसतो. आणि त्याच वेळेस आता रमा ही किचनमध्ये असते तर सायदा तिथे आलेला असतो. आणि आता सायदा हा अक्षयला बघताच आता प्रेमाने अक्षयकडे येतो. अक्षयला सुद्धा सायदा आल्यामुळे आनंद झालेला असतो. तर आता सायदाला बघून मात्र रमाला मोठा धक्का बसतो आणि रमाच्या हातातील आता भाजीची जोडी पटकन रमा खाली टाकते. आणि इकडे आता लगेचच सायदा हा अक्षयला सांगू लागतो. आणि आता सायदा हा रमाचे सत्य अक्षयला सांगणार का ते बघता क्षणी आता इकडे रमाला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सायदा हा त्याचे सत्य अक्षयला सांगू शकेल का? आणि अक्षयला आता माही रमाचे सत्य कळेल का? हे सगळं बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला आजच लाईक करून सबस्क्राईब